तेव्हा अतिक्रमण हटवताना वांद्र्यामध्ये स्थानिक आक्रमक झालेले पाहायला मिळतात। या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल आणि यानंतर आपण महाविकास आघाडीची पत्रकार परिषद सुरू होते। या पत्रकार परिषदेमध्ये सहभागी होऊया। ही एसआयआरची जी पूर्ण प्रक्रिया आहे ती सुरळीत व्हावी, नीट व्हावी, कोणालाही वगळता येऊ नये। जे रितसर चांगले जे रितसर या देशाचे नागरिक आहेत, मतदार आहेत, त्यांचं नाव वगळता येऊ नये, वगळण्यात येऊ नये ह्याच्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्नशील आहोत आणि हे सगळी आम्ही चर्चा ह्या सीओन बरोबर केली। ह्याच्यात आता ही जेव्हा प्रक्रिया सुरू होईल, मला वाटतं मीडियाचं देखील तेवढंच मोठं काम राहील, कारण आपण पाहिलं असेल बिहारमध्ये जे झालं किंवा बंगालमध्ये जे झालं, असं म्हटलं जातं की बंगालची निवडणूक ही एसआयआरच्याच प्रक्रियेमुळे ज्या भाजपाने जिंकलेली आहे त्याच्यात जवळपास 90% योगदान हे एसआयआरचं आहे। हे जरी खरं असलं तरी महाराष्ट्रात आणि इतर राज्यांमध्ये जिथे असं एसआयआर सुरू होईल आता ते होऊ नये ह्याच्यात जबाबदारी आपल्या सर्वांची आहे। नागरिक म्हणून मीडिया असेल, राजकीय पक्ष असेल, ही जबाबदारी आपण वाटून पुढे काम करावं। ह्याच्यात पुढे काही आपल्याला प्रश्न असतील तर सांगावे। मला वाटतं आपल्याला काही दुसरं वेगळं आहे आपण काय प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केलेले ते थोडे सविस्तर सांगितले तर बरं होईल। 26 ने आमच्याकडे 32 होते, 38 मुद्दे नाही, आम्ही ती यादी पूर्णपणे आपल्याला देऊ आणि ते यादीवर पुढची चर्चा आपल्याला कळेल। या सगळ्या 38 मुद्द्यामध्ये काही मुद्दे असे महत्वाचे होते ज्याचा उल्लेख अद्यतित यांनी केलेला आहे की निवडणुका ह्या निपक्षपाताने व्हाव्या, कोणाच्या तरी प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपामुळे होऊ नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे। अनेक राज्याचा अनुभव घेतल्यानंतर मतदारांच्या मध्ये एक जी संभ्रम अवस्था आहे आणि ती राजकीय हस्तक्षेपामुळे होऊ नये म्हणून आम्ही तो प्रयत्न केलेला आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे चोकलिंगमने आम्हाला सकारात्मक अशा प्रकारची भूमिका त्यांनी दिलेली आहे। त्यामध्ये खरं म्हटलं तर आम्ही काही निवडणूक प्रक्रियेमध्ये बीएलओचा किती हस्तक्षेप असावा, राजकीय हस्तक्षेप त्याच्यात किती नसावा, निवडणूक प्रक्रिया करताना ज्या काही नावं येतील त्या नावाची ज्या वेळेला व्हेरिफिकेशन होईल ते व्हेरिफिकेशन करत असताना जी नावं नोंदणार, जी नावं कमी होणार त्याची माहिती ही पूर्णपणाने बीएलओना मिळाली पाहिजे आणि ती यादी ज्या आम्ही मागितलेल्या अशा 36 प्रक्रियेमधल्या काही सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत। मला वाटतं की त्यांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली। काही गोष्टी ज्या आहेत ते राज्य स्तरावर ते निर्णय घेतील, काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या केंद्रामध्ये असलेल्या निवडणूक आयोगाला ते कळवलेले आहे, त्यांनी मान्य केलेलं आहे आणि तशा पद्धतीच्या प्रक्रिया करताना आम्ही त्यांना सांगितलं की ही प्रक्रिया करताना जो मुदत दिलेली आहे ती जर आता 3 वर्ष निवडणुकीला वेळ आहे तर ती मुदत जरी आम्हाला वाढवून मिळाली तरी त्यामध्ये प्रक्रिया करताना चांगल्या प्रकारची प्रक्रिया होऊ शकते असे अनेक मुद्दे मांडलेले आहेत आणि ते मुद्दे मांडण्याच्या संदर्भातल्या भूमिका करताना आता तरी सकारात्मक अशा प्रकारची निवडणूक आयोगाने आम्हाला त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे। आता पुढे काय होतं याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू। यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 38 मुद्द्यांमधली काही मुद्द्यांवरती निवडणूक आयोगाकडे अजूनही स्पष्टीकरण नाही आणि त्याकरता जे चोकलिंगमजींनी सांगितलं की त्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाचे काही निर्देश घ्यायचे आहेत आणि आमच्यामध्ये अशा तऱ्हेची चर्चा त्या ठिकाणी झालेली आहे की आम्हाला कदाचित केंद्रीय निवडणूक आयोगाची देखील भेट घ्यावी लागेल। सगळ्यात मुंबईसाठी जो महत्वाचा मुद्दा होता ज्याच्याबद्दल चर्चा झाली तो म्हणजे जे स्थलांतरित आहेत तिथे मोठ्या प्रमाणामध्ये पुनर्विकासाची कामं चालू आहेत आणि पुनर्विकासाच्या कामामध्ये जे भाडे तत्वावरती बिल्डरच्या माध्यमातून असतील किंवा वेगवेगळ्या कारणांनी जे गेलेले आहेत जे तिथे नाहीच आहे, तिथे जागाच नाहीये, मग त्यांचं काय करणार तर या संदर्भामध्ये ज्या वेळेला प्रश्न, कारण हा प्रचंड मोठा प्रश्न जो आहे मुंबईकरांसाठी आहे आणि त्या प्रश्नावरती निवडणूक आयोगाकडे आत्ता उत्तर नाही, त्यांनी अभ्यास करून त्याच्यावरती आम्हाला उत्तर देईल असं सांगितलेलं आहे। प्रश्न असा आहे की इतक्या मोठ्या महत्वाच्या मुद्द्यावरती त्यांच्याकडे आता उत्तर नसेल तर एसआयआरच्या प्रक्रियेला आपण लगेचच सामोरं जात असताना हा मोठा संभ्रमाचा विषय राहणार आहे आणि त्याकरता आमचा पाठपुरावा महाविकास आघाडीचा निश्चितपणे राहील। यामध्ये वल्नरेबल जे सेक्शन्स आहेत त्यांच्या संदर्भात काय केलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामध्ये वीट मजुरीचा संबंध असेल किंवा एक छोटे छोटे जे कामगार आहेत ज्यांचे स्थलांतरित मजूर आहेत त्यांच्या संदर्भात तुम्ही काय करणार किंवा LGBTQच्या संदर्भामध्ये काय भूमिका घेणार, या सगळ्या मुद्द्यांचा आम्ही तिथे परामर्श घेण्याचा प्रयत्न केला, निवडणूक आयोगाच्या लक्षात आणून देण्याचं काम केलेलं आहे। मॅपिंगचा जो विषय आहे तो देखील आता क्लिष्ट विषय आहे आणि ज्या पद्धतीनं यांनी सांगितलं की 70% मॅपिंग आमचं झालेलं आहे तिच्या प्रक्रियेमध्ये, परंतु आम्हाला जे आमच्या कार्यकर्त्यांकडनं जो हे येतोय फीडबॅक येतोय त्याच्यामध्ये अनेक मतदारसंघामध्ये 40-45% वरती गेलेलं नाही, मुंबईमधल्या अनेक मतदारसंघामध्ये तेवढं देखील गेलेलं नाही, परंतु त्यांना आम्ही विचारलं की तुमच्याकडे यादी आहे का, ते देणार का, तर ते देणार आहेत अशा तऱ्हेचं त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु ही एक प्रक्रिया प्रचंड मोठी क्लिष्ट असणार आहे। डी वोटरचा मोठा प्रश्न आहे, जो नवीन मतदार जो नोंदणीचा
आणि त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये त्या संदर्भामध्ये प्रबोधन करणं की कशा पद्धतीनं आपल्याला रजिस्टर करता येईल ह्या गोष्टीसाठी BLA असतील किंवा पक्ष यांची फार मदत लागणार आहे, सगळी राजकीय पक्षांची. आणि एक मोठं कॅम्पेन जसं आता आदित्य साहेबांनी सांगितलं की मीडियाचा देखील प्रचंड मोठा रोल राहणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून हे जे संभ्रमाचं वातावरण आहे, सगळ्यात संभ्रमाचं वातावरण हे दूर करता येईल संभ्रम, पण जे भीतीचं वातावरण संपूर्ण देश पातळीवरती आहे, जे आपण बंगालमध्ये पाहिलं, कारण हे आयुध म्हणून वापरलं जाते SIRचा, हे जे काही हत्यार म्हणून वापरलं जातंय आणि निवडणुका जिंकण्यासाठी. आजही आम्ही पाहिलं की जवळपास BLAची यादीमध्ये 52,000 पेक्षा जास्त BLA भाजपचे झालेले देखील आहेत. प्रश्न असा आहे की या संदर्भामध्ये त्यांची जी काही जागरूकता ही नागरिकांच्या हितासाठी नाहीये, ती स्वहितासाठी आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण एकत्र, तिन्ही पक्ष एकत्र येतो आहोत आणि लोकशाहीच्या संरक्षणासाठी ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे असं आमचं सगळ्यांचं एकमत आहे. आणि त्यामुळे ह्याचा पाठपुरावा आम्ही करत राहणार आहोत. याच्याही पुढे या संदर्भामध्ये आठवड्यानं भेटणं हे निवडणूक आयोगाशी चालणार आहे. ही प्रक्रिया अत्यंत जनतेच्या खऱ्या अर्थानं महत्वाची आहे आणि राजकीय पक्षांच्या आणि विरोधी पक्ष म्हणून लोकशाहीच्या अस्तित्वाची आहे. आणि त्यासाठी आम्ही सगळ्यांचे एकमत आणि एकदिलाने प्रयत्न आहेत. सर्वात एक महत्वाचा मुद्दा आम्ही सगळ्यांनी मांडलेला आहे की BLO म्हणून जे काही कर्मचारी नियुक्त केलेले आहेत त्या कर्मचाऱ्यांचा मागचा अनुभव बघता विधानसभेच्या वेळेचा त्या कर्मचाऱ्यांच्यावर राजकीय कुठल्याही प्रकारचा दबाव किंवा राजकीय त्याचा दबावाचा वापर करून त्यांचं निपक्षपणाने काम करण्याच्या बाबतीमध्ये अडचण होऊ नये, त्यासाठी जर एखाद्या ठिकाणी अशा प्रकारची जाणीवपूर्वक नावं वगळली गेली किंवा राजकीय हस्तक्षेपातून काम केलं गेलं, ते निदर्शनात आणून दिल्यानंतर त्याच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशा प्रकारची आम्ही मागणी केलेली आहे. मला वाटतं की त्यांनी सांगितलेलं आहे की तसं आम्ही पत्रक पण काढू की ही प्रक्रिया पूर्णपणाने राजकारणाविरहित झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांनी ती सूचना आमची मान्य केलेली आहे. आता त्याच्यावर काय होतोय याच्यावर आम्ही निश्चितपणे बारकाईने लक्ष ठेवणार आहोत. असं आहे की जवळपास महाराष्ट्रामध्ये 1 लाख बूथ आहे, त्याच्यावर BLA जे राजकीय पक्षांकडून अपॉइंट केले जातात, अशा वेळेला जर भाजपनं जर 52,000 पर्यंत केलं असं तुम्ही सांगताय, तर 3 पक्ष म्हणून तुम्ही आता या लेवलला कुठे आहात आणि जर तुमच्याकडून याच्यामध्ये काही कुचराई होत असेल तर केवळ मग सिस्टीमला दोष देण्यात काय? आलोकजी, याच्यात कसं आहे की आम्ही जे आपण सांगते आकडेवारी, आता ही आकडेवारी निवडणूक आयोगाच्या पेपरवरती आहे. अर्थात आमची कामं आम्ही करत आहोत, BLA परत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, ते सगळं आहेच. पण मुद्दा असा आहे की आमच्याकडून जे महानगरपालिकेच्या आधी आणि विधानसभेच्या नंतर जे आम्ही नावं काढून दिली होती की हे संभाव्य दुबार आहेत किंवा ही नावं बोगस आहेत किंवा ह्या घरांमध्ये एवढी लोक बोगस राहत आहेत, त्याच्यावरही पुढे काही कारवाई निवडणूक आयोगाने केली नव्हती. आता आपल्याला आठवत असेल, साधारणपणे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जी नावं आम्ही शोधून काढली की ही एवढी वाढलेली आहेत, त्याचं पुढे काय होणार ह्याच्यावर आम्ही स्पष्टीकरण मागितलेलं आहे. जसं 17 लाख नावं आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वेळीची संभाव्य दुबार ही काढून दिली होती. अर्थात त्याच्यात काही कॉमन मराठी नाव असतील किंवा कॉमन नावं जी होती त्याच्यात एकच नाव फोटो विना 6-7 वेळा एकच यायचं की संभाव्य दुबार म्हणून. आता ही देखील आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आणि कदाचित त्याचं काम सुरू आहे त्यांच्याकडे की असं तुमच्याकडे एक सॉफ्टवेअर असलं पाहिजे. नाही तर आमची मदत. तेव्हा SIR बाबत निवडणूक आयुक्तांची भेट घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन काही मुद्दे मांडलेले आहेत.